बऱ्याच वर्षांपूर्वी केननच्या जमिनीवर एक माणूस राहायचा, ज्याचं नाव होतं अब्राहम. तो त्याच्या पत्नी सराई सोबत राहायचा. त्यानं एकही रात्री ईश्वर अब्राहम सोबत बोलण्यासाठी आले. अब्राहम, आपल्या देशाच्या बाहेर निघ आणि आपल्या वडिलांच्या जागेवरून सुद्धा आणि अशा जागेवर जा जिथे मी सांगणार. मी तुझ्या राज्याला महान बनवून टाकेल. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहे आणि लक्षात घे, तुला एक महान व्यक्ती व्हायचंय. ईश्वर दुसऱ्या दिवशी सकाळी, सारा, ऐक, काल रात्री मला एक स्वप्न पडलं. अब्राहमने त्याच्या स्वप्नाबद्दल सांगितलं. तर लवकरात लवकर आपलं पूर्ण सामान बांधून घे. आपण दोघे नवीन ठिकाणी जाणार आहोत. अब्राहमने त्याचं संपूर्ण सामान बांधलं आणि त्याची बायको सराई, आपल्या भावाचं मूल, आपले सगळे सेवक आणि सगळ्या जनावरांसोबत एका नवीन जागेसाठी निघाला. अब्राहम आणि त्याच्या कुटुंबाने खूप मोठी गावं आणि शहरांच्या मधून प्रवास करून बरेच दूरपर्यंत अंतर गाठलं. जेव्हा ते मोरेच्या प्लेनवर पोचले, ईश्वर परत प्रकटले आणि बोलले, मी ही जमीन तुझ्या मुलांना देत आहे. परंतु माझे प्रभू, मला एकही संतान नाहीये. आकाशाकडे बघ, चांदण्यांशी बोल. जर तू त्यांना मोजू शकलास तर गोष्ट बनू शकते. अब्राहमला कळलंच नाही की ईश्वरांना काय सांगायचंय, कारण त्याला एकही संतान नव्हती. पण त्याला ईश्वरावर पूर्ण भरोसा होता. हे ईश्वर, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अब्राहमने ईश्वरावर विश्वास ठेवला आणि ईश्वराने त्याच्या विश्वास. आता सराई, जी अब्राहमची बायको होती, तिची एकही संतान नव्हती. सराईने आपली नोकराणी हगरला बोलावलं. सांगा, मला कशासाठी बोलवलं तुम्ही? मी तुला एक विनंती करते. हो, सांगा ना. तू अब्राहम सोबत लग्न कर. तुझे उपकार होतील जर तू त्याच्या मुलाची आई झालीस तर. हगर अब्राहमची बायको बनण्यासाठी तयार झाली. पण जशीही हगर बायको बनली, ती सराईचा अपमान करू लागली. आता ती मला जराही इज्जत नाही देत. मी तिच्यावर खूप नाराज आहे. एक दिवस जेव्हा सराईने हगरला बोलावलं, मी आजपासून तुझी एकही गोष्ट ऐकणार नाही. तू जसं सांगशील तसं मी बिलकुलच करणार नाही. हगर तिचा अपमान करू लागली. मला आता नोकरानी बनून राहणं पसंत नाहीये. मी ही जागा सोडून चालले. मग हगर वाळवंटात निघून जाते. वाळवंटात हगर नदीच्या फवाऱ्याजवळ बसलेली असते आणि त्याच वेळी देवदूत प्रकट होतात. ऐक हगर, तू कुठे चाललीयस? मी सारापासून दूर पळून चालले. तू साराजवळ परत जा. तुला एक मुलगा होणार आहे. तू त्याचे नाव आयझॅक ठेव. देवदूताच्या म्हणण्यानुसार हेगर सराईजवळ परत जा. बरेच महिने निघून जातात आणि हगरला एक मुलगा होतो. जेव्हा अब्राहम 86 वर्षाचे असतात. मला आनंद आहे की मला एक मुलगा झालाय. मी याचं नाव ठेवणार लाडका इस्माईल. खूप काळ निघून जातो आणि लवकरच अब्राहम 99 वर्षाचा होतो. ईश्वर अब्राहम समोर प्रकट होतात, जसे आधी सुद्धा बऱ्याच वेळी झालं. मी आहे सगळ्यांचा ईश्वर. मी एक वचन दिलं होतं की तू सगळ्या राज्यांवर राज्य करशील. आजपासून तुझं नाव अब्राहम आणि तुझी बायको साराला सराह म्हणून बोलवण्यात येईल. मी तिला एक मुलगा होण्याचं वरदान देतो. तुम्ही आम्हाला एक मुलगा देणार आहात हे अशक्य आहे. मी 100 वर्षांचा झालोय आणि माझी बायको 90 वर्षांची. हे खरंच शक्य आहे? सरा, तुझी बायको, तिला एक मुलगा होईल आणि तू त्याचे नाव आयझॅक ठेवशील. मी त्याच्यासोबत एक सौदा करणार आणि त्याला खूप मोठी जमीन देणार आणि तुझ्या दुसऱ्या मुलासाठी, इस्माईलसाठी, मी त्याला सुद्धा आशीर्वाद देईल. त्याच्याकडून तुला 12 आणखी राजकुमार भेटतील. पण माझा सौदा आयझॅक सोबतच असणार. समजलं? तंबूच्या दरवाजाजवळ बसलेला असतो. काही दिवसांनंतर एक दिवस जेव्हा दुपार असते आणि सूर्य खूपच तापलेला असतो, तो वर बघतो
आणि त्याला कळतं की 3 लोक त्याच्या समोर उभे असतात आणि त्याच्या लक्षात येतं की ते ईश्वराचे संदेश घेऊन आले कृपा आहेत. करून आत या. मी तुमच्यासाठी काही खाण्याचा बंदोबस्त करतो. तुझी बायको सेरा कुठे? ती तर टेंटच्या आतमध्ये बसलेली आहे. पुढच्या वर्षी याच वेळी आम्ही तुम्हाला परत भेटायला येऊ. तेव्हा सराईने एका मुलाला जन्म दिलेला असेल. सराई आत बसलेली असते. ती ही सगळी गोष्ट ऐकून जोरात हसायला लागते. मी आता म्हातारी झाले, पुन्हा मुलाला जन्म कशी काय देऊ शकते? हसत काय सारा? ईश्वर विचार केल्याशिवाय हे करतोय का? ईश्वराच्या म्हणण्यानुसार तुम्ही एका मुलाला जन्म देणार. आता आम्ही निघतो. धन्यवाद. काही महिन्यानंतर सराईला एक मुलगा होतो. सराय, आपण याचं नाव इसाक ठेवूया. काय म्हणतेस? हा तर चमत्कार आहे. परमेश्वर खरंच महान आहे. या वयातही त्यांनी आपल्याला एक मूल दिलं. चल प्रार्थना करूया. ईश्वराला धन्यवाद देऊया. मी परमेश्वरावर हसले होते, कारण सगळे जण माझ्यावर हसत होते. कोणालाही माहित नव्हतं की मी कधी एका मुलाला जन्म देऊ शकेन. हा परमेश्वराचा आजपर्यंतचा सर्वात मोठा चमत्कार आहे. जर ईश्वराने काही वचन दिलं तर ते नक्कीच पूर्ण करतात. ईश्वरासाठी अशक्य काहीही नाही.